मित्रांनो, जानेवारी ते जुलै 2020 या कालावधीमधील आपण चालू घडामोडी अभ्यासणार आहोत. एकूण 50 चालू घडामोडी आहेत महत्वाच्या. एक बाय एक आपण पाहूयात. कोरोना व्हॅक्सिन लसची पहिली मानवी चाचणी करणारा पहिला देश कोणता? तर तो देश आहे रशिया. दुसरा प्रश्न पहा. इस्रोने मानव अंतरिक्ष उड्डाण केंद्र कोठे स्थापन केले आहे? तर त्याचं उत्तर आहे चल्लकेरे, कर्नाटकमध्ये. आता यापूर्वीचं जे आहे ते इस्रो होतं. आता मानव अंतरिक्ष उड्डाण केंद्र म्हणजे या ठिकाणी अंतराळात मानवाला पाठवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. ते एक नवीन केंद्र आहे चल्लकेरे, कर्नाटकमध्ये. कोविड-19 डायग्नोस्टिकचे सर्वात स्वस्त किट कोणी तयार केले? तर IIT दिल्लीने सर्वात स्वस्त चाचणी करण्याचं कोविड-19चे किट केलेले आहे तयार. देशातील दुसरा स्पेस पोर्ट कोठे स्थापन झालेला आहे? तर दुसरा स्पेस पोर्ट तुतीकोरीन, तामिळनाडूमध्ये आहे. पहिला इस्रो श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेशामध्ये आहे. तर दुसरा आता तामिळनाडूमध्ये आहे. आणि मानवी कुठं आहे म्हणला तर तो चक्लेर, कर्नाटकमध्ये. या ठिकाणी हे बदल लक्षात ठेवले पाहिजे. 2020चे 107वे अखिल भारतीय विज्ञान काँग्रेस कोठे पार पडले? तर ही विज्ञान काँग्रेस बेंगलुरू, कर्नाटकमध्ये पार पडलेले 107वी 2020ची. निशुल्क मास्क वितरण योजना कोणत्या राज्याची आहे? तर ती योजना तमिळनाडू राज्याची आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांना निशुल्क मास्क वितरण योजना तमिळनाडू राज्याने आखलेली आहे. हवामानाची माहिती उपलब्ध होण्यासाठी भारतीय हवामान विभागाने नुकतेच कोणते मोबाईल अॅप लॉन्च केलेले आहे? तर त्या मोबाईल ॲपचं नाव आहे मौसम. मोबाईलमध्ये आपण मौसम ॲप डाउनलोड केल्यानंतर भारतीय हवामानाची इत्थंभूत माहिती आपल्याला याद्वारे मिळते. भारताला कोविड-19चा सामना करण्यासाठी कोणत्या बँकेने $3 मिलियन मदत जाहीर केली आहे? तर ती आशियाई विकास बँक, ADB. आशियाई विकास बँकेचं मुख्यालय मनिला आहे, फिलिपाईन्स या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न असा आहे. 2018च्या अहवालानुसार भारतातील एकूण वाघाची संख्या किती? तर एकूण वाघांची संख्या 2018च्या अहवालानुसार 2967 आहे. आणि सर्वात जास्त वाघांची संख्या असलेले राज्य कोणते जर विचारलं तर ती माहिती आपल्याला आवश्यक असणार आहे. मध्य प्रदेशामध्ये सर्वात जास्त वाघ आहेत, 526. कर्नाटकमध्ये 524 आणि उत्तराखंडमध्ये 442. ICCच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज कोण? तर तो आहे विराट कोहली. भारतातील इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग प्लाझा पहिल्यांदा जुलै 2020 मध्ये कोठे तयार करण्यात आला? तर ते ठिकाण आहे नवी दिल्ली. चार्जिंग व्हेइकल्स, आता इलेक्ट्रिक वेअर कार्स, बाईक्स वगैरे इलेक्ट्रिक किंवा स्कूटर्स निघाले, त्यांना पेट्रोल पंपाऐवजी चार्जिंग प्लाझा स्थापन करण्यात येत आहे आणि ते पहिल्यांदा नवी दिल्ली येथे सुरू केलेलं आहे. जगातील सर्वात मोठी प्रायोगिक तत्वावरील अणुभट्टी कोणत्या देशात आहे? ती फ्रान्समध्ये आहे. जगातील सर्वात मोठी प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली अणुभट्टी फ्रान्समध्ये आहे. जुलै 2020 मध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नामकरण पुन्हा शिक्षण मंत्रालय असे करण्यात आलेले आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असं मंत्रालयाचं नाव होतं, HRD म्हणतो. त्याचं आता शिक्षण मंत्रालयामध्ये नामांतर झालेलं आहे. पिवळ्या रंगाचा दुर्मिळ कासव नुकताच कोणत्या राज्यात आढळला? तर ओरिसा राज्यामध्ये अलीकडेच पिवळ्या रंगाचा दुर्मिळ कासव आढळलेला आहे. 1 सप्टेंबर 2020 पासून सर्व धार्मिक स्थळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून उघडण्याचे जाहीर केलेले राज्य कोणते? तर राजस्थान. राजस्थानने 1 सप्टेंबर पासून जे काही कोविडचे नियम आहेत ते पाळून धार्मिक सर्व स्थळं सर्वांसाठी खुले करण्याचे धोरण किंवा उघडण्याचे जाहीर केलेलं आहे. 30 जुलै 2020 रोजी ब्रिक्स देशाची पर्यावरण मंत्री स्तरावरची बैठक कोठे पार पडली? तर पर्यावरण मंत्री स्तराची ब्रिक्स देशाची बैठक रशियामध्ये पार पडलेली आहे. भारताच्या उज्ज्वल योजना LPG गॅसच्या धर्तीवर कोणता देश अशीच योजना सुरू करण्याचे धोरण आखले आहे? भारतामध्ये उज्ज्वला योजना ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देत आहे. त्या धर्तीवर जगातील घाना या देशाने, आफ्रिकन देश आहे, त्या देशातील गरिबी रेषेखालील लोकांना अशी योजना सुरू करण्याचं
धोरण तेथील शासनाने आखलेलं आहे. ग्रीनविच इंडिया 2020 नुसार भारतातील सर्वात कमी प्रदूषित शहर कोणते? लुंगलई मिझोराम येथील हे कमी प्रदूषित देशातील शहर आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी या संकटाचा सामना करण्यासाठी नेमलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष कोण? चाइल्ड पोर्नोग्राफी आता व्हिडिओद्वारे जास्त प्रमाणात पाहिले जाते. त्याचा सामना करण्यासाठी संसदीय समिती नेमलेले ते आहेत. त्याचे अध्यक्ष जयराम रमेश आहेत. 100% डिसइन्व्हेस्टमेंटचे धोरण ठरलेली कंपनी कोणती? अलीकडे एअर इंडियाचं डिसइन्व्हेस्टमेंट करण्याचं 100% इन्व्हेस्टमेंट करण्याचं धोरण शासनाने आखलेलं आहे. कोणत्या खेळाडूला 2020चा पद्मविभूषण प्रदान करण्यात आला? पी.व्ही. सिंधू या खेळाडूला 2020चा पद्मविभूषण प्रदान करण्यात आलेला आहे. नुकतेच निधन झालेल्या अर्जुन पुरस्कार प्राप्त सुनीता चंद्रा या कोणत्या खेळाशी संबंधित होत्या? अर्जुन पुरस्कार मिळाला होता सुनीता चंद्रा आणि त्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे. तर त्या हॉकी या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत. नुकतीच युनोची एड्स परिषद कोठे संपन्न झाली? तर युनोची एड्स परिषद दावोस स्वित्झर्लंड येथे संपन्न झालेली आहे. कोणत्या राज्याने अलीकडेच विधान परिषद भंग करण्याचा निर्णय घेतला आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याने आपली विधान परिषद भंग करण्याचा किंवा खारिज करण्याचा निर्णय तेथील विधानसभेने घेतलेला आहे. आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष कोण? एडीबी एशियन डेव्हलपमेंट बँक त्याचे अध्यक्ष मात्सुंग असाफावा आहेत आणि उपाध्यक्ष भारताचे अशोक लावासा हे आहेत. या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नुकताच एपस्टार 6D हा दूरसंचार उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला? तर त्या देशाचं नाव आहे चीन. एपस्टार 6D आपण 3D 4D म्हणतो. तर 6D चे इमेजेस किंवा जे दूरसंचार प्रक्षेपित होतात ते चांगल्या पद्धतीचे दिसण्यासाठी चीननं हा उपग्रह आकाशात प्रक्षेपित केलेला आहे. भारतीय मूलस्थान असलेले चंद्रिका प्रसाद संतोखी हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत? ते सुरिनाम या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. भारतीय वंशाची मूळ असलेले चंद्रिका प्रसाद संतोखी आणि सुरिनाम हा देश दक्षिण आफ्रिका खंडातील आहे. अमेरिकेनंतर कोणत्या देशाने चीनच्या हुवावे या कंपनीस 5G नेटवर्क सुरू करण्यास बंदी घातली आहे? तर ब्रिटन. पहिल्यांदा 5G नेटवर्क सुरू करण्यास हुवावे या कंपनीला अमेरिकेनं बंदी घातली, त्यानंतर ब्रिटननं. त्याचं कारण सांगितलेलं सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी 5G नेटवर्क सुरू करण्यास बंदी घातलेली आहे. हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? ऑपरेशन मुस्कान हे आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेले आहे हरवलेल्या मुलांसाठी. आंध्र प्रदेशची राजधानी आता नवीन अमरावती आहे. तर तेलंगणाची हैदराबाद या ठिकाणी हे राजधानीचे बदल सुद्धा लक्षात ठेवावेत. मास्क वापरण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी रोको टोको अभियान कोणत्या राज्यात सुरू केलेले आहे? तर हे मध्य प्रदेशचं अभियान आहे. रोको टोको. मास्क जर नाही घातला तर त्याला रोखलं जातं आणि त्याला मास्क वापरण्यासाठी सक्ती केली जाते. असं अभियान मध्य प्रदेशामध्ये सुरू केलेलं आहे. अ सॉंग ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण? तर सॉंग ऑफ इंडिया अलीकडेच लिहिले गेलेलं रस्किन बॉन्ड यांचं पुस्तक आहे. ते भारतीय आहेत लेखक. 100% ऊर्जेवर चालणारी भारतीय रेल्वेची उद्दिष्ट कधीपर्यंत आहे? 2030 पर्यंत भारतीय रेल्वे डिझेल इंजन बंद करून पूर्णतः विजेवर चालणारं उद्दिष्ट 2030 वर्षापर्यंत आहे. गुगलने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये किती टक्के हिस्सेदारी खरेदी केलेली आहे? तर जिओमध्ये गुगलने 7.73% आपली गुंतवणूक केलेली आहे. हुरून रिपोर्टनुसार जगातील श्रीमंत व्यक्तीची नावं पहा. जगात सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस हे अमेझॉनचे मालक आहेत. तर बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बर्नार्ड अॅनल तिसऱ्या क्रमांकावर. तर 5व्या क्रमांकावर भारताचे मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. इफ इट ब्लीड्स हे पुस्तक कोणी लिहिलं? हे अलीकडे लिहिलेलं पुस्तक आहे इफ इट ब्लीड्स. स्टीफन किंग या अमेरिकन लेखकाने लिहिलेलं आहे. नुकतेच तुर्कमेनिस्तानमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची निवड झाली? डॉक्टर सिंधू पी नायर यांची नुकतेच तुर्कमेनिस्तानचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहर 2020 च्या स्वच्छता सर्वेक्षण रिपोर्टनुसार कोणते शहर आहे? तर देशातील सर्वात स्वच्छ शहर 2020 इंदोर आहे. 2021 ची 108वी राष्ट्रीय विज्ञान परिषद
कुठे संपन्न होणार आहे? पुणे येथे. आणि 2020ची 7 मध्ये बेंगळुरू येथे संपन्न झाली होती. आता 21ची पुणे येथे 108वी संपन्न होणार आहे. रशियाचे नवीन पंतप्रधान कोण? तर मिखाईल मिशुस्टिन. तर राष्ट्रपती हे यापूर्वीच व्लादिमीर पुतिन आहेत, मात्र आता नवीन पंतप्रधानाची निवड झालेली आहे रशियाचे, ते मिखाईल मिशुस्टिन आहेत. तैवानचे नवीन राष्ट्रपती कोण? साई इंग वेन हे नवीन तैवानचे राष्ट्रपती झालेले आहेत. बीजेपी या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष कोण? तर नवीन आता राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांची नियुक्ती किंवा निवड झालेली आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2020 कोठून केली होती? परीक्षा पे चर्चा, तर ही परीक्षा पे चर्चा तालकोटरा स्टेडियम नवी दिल्ली येथून केलेली होती. गुगल भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अलीकडे गुंतवणूक करीत आहे. तर गुगलचे सीईओ कोण? तर गुगलचे सीईओ हे सुंदर पिचाई भारताचे IIT खरगपूरचे ते विद्यार्थी होते. तर गुगलचे संस्थापक सॅंगी ब्रिन आणि लॅरी पेज हे आहेत. बांगलादेशचे नवे भारतीय राजदूत कोण? तर बांगलादेशामध्ये नवीन भारतीय राजदूत यांची नियुक्ती झालेली ते विक्रम दुराईस्थामी आहेत. 62वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच लॉस एंजिल्स येथे पार पडला. तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर लॉस एंजिल्स येथे अमेरिकेमध्ये लॉस एंजिल्स हे शहर आहे, त्या ठिकाणी 62वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आणि तो संगीत क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष कोण आहेत? बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली आहेत आणि मुख्यालय बीसीसीआयचे मुंबई येथे आहे. मध परीक्षण प्रयोगशाळा कोणत्या राज्यात स्थापन केली? अलीकडेच मध परीक्षण प्रयोगशाळा गुजरात राज्यामध्ये स्थापन केलेली आहे. हरियाणा सरकारने क्रीडा विभागातील उपनिदेशक पदी अलीकडेच कोणाची नियुक्ती केली? तर हरियाणा सरकारने बबिता फोगाट, ज्यांच्या जीवनावर दंगल हा चित्रपट निर्माण केलेला आहे, त्या बबिता फोगाट या कुस्तीपट्टू महिलेची अलीकडेच हरियाणा सरकारने उपनिदेशकपदी, तसेच कविता दलाल यांची पण उपनिदेशकपदी हरियाणा सरकारने नियुक्ती केलेली आहे. नुकतेच कोणत्या देशाच्या सुप्रीम कोर्ट भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले? तर मॉरिशस या देशाच्या सुप्रीम कोर्ट भवनाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं आणि मॉरिशसचे सध्याचे पंतप्रधान आहेत प्रवीण जुगनौथ. आता शेवटचा प्रश्न पहा. नवीन शैक्षणिक धोरण 2020ला मंजुरी मिळालेली, त्याच्यातले काही ठळक मुद्दे. आता पहिलं शैक्षणिक धोरण भारतामध्ये 1968ला आलेलं होतं. त्यानंतर दुसरं शैक्षणिक धोरण आलं ते 1986. त्याच्यामध्ये 1992ला काही बदल केले, पण काही जण 1992 हे नवीन शैक्षणिक धोरण मानतात. तर ते नवीन शैक्षणिक धोरण नसून 1986च्या शैक्षणिक धोरणामधील काही बदल केलेले तो धोरण आहे. आणि तिसरे जे आत्ताचं आहे चालू 2020चं शैक्षणिक धोरण. आता या धोरणामध्ये ठळक मुद्दे काय आहेत? 10+2 म्हणजे 10वी आणि 12वी, आपण 11वी 12वी म्हणतो, त्याच्याऐवजी 5+3+3+4 असा पॅटर्न यामध्ये आहे. आता हा 4 स्टेप मधला 5+3+3+4 हा पॅटर्न काय पाहूयात. 5 वर्ष म्हणजे पहिली 5 वर्ष, यामध्ये 3 वर्ष प्री स्कूलिंग आहे. ही अंगणवाडीच्या धर्तीवर त्यांना आतापर्यंत शाळेमध्ये पहिलीला प्रवेश दिला जायचा होता. अंगणवाड्या हे वगैरे सांभाळणं किंवा बालवाड्या मुलांना सांभाळण्याचं काम करत होते, त्यांना खाऊ किंवा पौष्टिक अन्न किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी. मात्र आता या ठिकाणी प्री स्कूलिंग LKG, UKG किंवा नर्सरी यासारखे शिक्षण 3 वर्षाचं दिले जाणार आहे आणि पहिली आणि दुसरी शिक्षण या पहिल्या टप्प्यामध्ये 5 वर्षापर्यंत. दुसरा टप्पा 3 वर्षाचा आहे, त्याच्यामध्ये 3री ते 5वी पर्यंतचं शिक्षण दिलं जाणार आहे. आणि पुन्हा 3 वर्षाचा टप्पा आहे, त्याच्यामध्ये 6वी ते 8वी हे उच्च प्राथमिक शिक्षण दिलं जाणार आहे. आणि 4 वर्षाचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये 9वी ते 12वीचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचं शिक्षण दिलं जाणार आहे. आता 10वी व 12वीची परीक्षा सुरूच राहणार आहे, मात्र त्याचं महत्त्व कमी केलं जाणार आहे या नवीन शैक्षणिक धोरणानुसार. आणि RT 2000ला अनुसरून वय वर्ष 6 ते 14 वयोगटाला तो कायदा लागू होता. आता 3 ते 18 वयोगटाला लागू राहणार आहे. आणि मातृभाषेतून शिक्षणाला सुद्धा या ठिकाणी या नवीन धोरणामध्ये संधी दिलेली आहे. हा नवीन शैक्षणिक धोरण आकृतीबंध आणखीन येणं बाकी आहे.
मित्रांनो, या नवीन घडामोडीच्या 50 प्रश्नासह आपण इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच नवीन व्ह्यूअर्सनी चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट लिहायला पण विसरू नका.